प्रभाग क्रमांक 22 मधील ठाकरे गटाच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन. नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 22 मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रचार कार्यालयाचा श्रीगणेशा करण्यात आला. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राष्ट्रीय काँग्रेस युतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ देवळाली गाव येथील शनी मंदिराजवळ उत्साहात पार पडला. सेवा, सुरक्षा आणि विकास या ध्येयाने कार्य करणारे उमेदवार महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून अ गट, अनुसूचित जाती, महिला, राखीव, सौ वैशाली प्रमोद दाणी, ब गट, इतर मागास प्रवर्ग पुरुष योगेश लक्ष्मण गाडेकर, क गट, सर्वसाधारण महिला सौ संजीवनी संजय हांडोरे, ड गट, सर्वसाधारण पुरुष केशव सीताराम पोरजे हे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. पॅनलच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना ठाकरे पक्षाचे कार्यसम्राट खासदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते झाले. यावेळी सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड, माजी आमदार व माजी महापौर वसंत गीते, माजी आमदार योगेश घोलप, उपजिल्हाप्रमुख भैयाजी मणियार आदी उपस्थित होते. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची 80% समाजकारण आणि 20% राजकारण ही शिकवण डोळ्यासमोर ठेवून शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते काम करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या कार्यक्रमास शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असून येत्या 15 जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानात मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन वरिष्ठांकडून करण्यात आले. परंतु उत्साहापेक्षा अतिउत्साह जास्त दिसतोय. कोणता पक्ष, कोणते उमेदवार, कोण नेते, कोण कार्यकर्ते हे अजूनही मला समजत नाही. आणि म्हणून आपण प्रचार कुणाचा करायला जातोय, आपण का बरं करतोय, लोक आपलं ऐकायसाठी का बरं येत आहेत, याच्या पुढे सुद्धा प्रश्न निर्माण होतोय. परंतु ज्या शिवसेना प्रमुखांनी या नगरपित्यांना नगरसेवक केलं, त्या नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी एवढा अट्टहास का बरं होतोय, याचा जर आपण विचार केला तर मन सुन्न होतं, मती गुंग होती. ज्यांनी वर्षानुवर्ष लोकांची सेवा केली ते पद असो वा नसो, त्या माझ्या भगिनी सौभाग्यवती सत्यभामाताई असतील, आमचे बाचे आता उमेदवार आहेत योगेश भाऊ गाडेकर ते असतील, सौ वैशालीताई दाणी असतील, संजीवनीताई असतील, आणि ज्यांनी शिवसेनेची तोफ सतत धडधडत ठेवली, कोणत्याही भूलथापांना, कोणत्याही आमिषांना बळी न पडता ज्यांनी ही मशाल सतत तेवत ठेवली, असे केशवदाते असोत, हे सर्वच चारही उमेदवार हे आपल्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे. निवडणुका होत असतात, परंतु एक पातळी धरून निवडणुका व्हायला पाहिजे. वैयक्तिक राग, लोभ, द्वेष, मत्सर हा बाजूला ठेवून निवडणुका व्हायला पाहिजेत, प्रचार व्हायला पाहिजे. आणि तसं होताना आता दिसत नाही. आणि म्हणूनच हा अट्टहास आपला सर्वांचा चाललाय की सुसंस्कृत लोकांना आपण निवडून दिलं पाहिजे. जे काम करतात त्यांना निवडून दिलं पाहिजे. सामाजिक असेल, राजकीय असेल, धार्मिक असेल, हे चारही उमेदवार त्या कामांमध्ये माहीर आहेत.
आणि त्यांना निवडून देणं मला असं वाटतं की म्हणजे आपल्या भागाचा आपल्या प्रभागाचा विकास करत असताना शासकीय निधीतून विकास होतो. कोणी खिशातले पैसे घालून विकास करत नाही. परंतु नगरसेवकांचं काम हे अतिशय महत्वाचं असतं की सर्वसामान्य नागरिकांना जेव्हा अडीअडचणी निर्माण होतात तेव्हा त्यांच्या पाठीमागे कोण उभं राहतं, त्यांच्या अडचणी दूर कोण करतं आणि ज्यांना हाक मारल्यावर ताबडतोब कोण हजर होतं. मला वाटतं ही निवडणूक त्या लोकांची आहे.